हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच बाही डिझाईन्स बघून कंटाळा येतो किंवा बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊजला बाहीला डिझाईन जर बनवायची असेल तर कशी बनवावी हे देखील सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया तर नक्कीच मिळेल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशा पद्धतीने बनवली गेली पाहिजे तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. खरं तर या बाहीची अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी ही या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग ही जी काही बाही आहे ते त्याची लांबी आहे 10, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 10.5 ला इथं मार्किंग केलेली आहे. त्यानंतर बाहीची घडी घेतलेली आहे 8, 1 इंच कमी करत असतो तर तयार झालेली आहे इथे 7. बाही 10 इंचाची होती त्यामुळे इथे कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच आणि ज्या पद्धतीने रेग्युलर बाही कटिंग करतो सेम तशीच आपण ही बाही इथे ऑलरेडी कटिंग करून घेतली आहे. आता आपण या बाहीला डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला जी काही मार्किंग वगैरे करायची आहे तर ती करून घेऊयात. तर बघा, मग आता इथे मी जशी आपली बाही ठेवलेली असते तशी ठेवून घेतलेली आहे. वरती आणि खाली आपल्याला 2-2 किंवा 3-3 इंचाचं मार्किंग करून थोडासा डिस्टन्स ठेवून मध्यभागी डिझाईनची मार्किंग करायची आहे. तर बघा, मग मी इथून टोटल व्यवस्थित ठेवलेलं आहे, म्हणजे 2.5-2.5 इंच, 2-2 इंच, 3-3 इंच जसं तुम्हाला वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही तिथे डिस्टन्स ठेवू शकतात. आणि सेंटर पॉईंटची पण एक मार्किंग करून घ्यायची आणि 1 इंचाचा डिस्टन्स ठेवत आपल्याला इथे हा छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि म्हणजे हा जो काही बॉक्स आहे तर हा आहे 6 इंचाचा, मध्यभागी 3 ला मार्किंग करून या पद्धतीने बरोबर आपण इथे हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता ही जी काही मार्किंग आहे तर हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे, कारण ही बाही डिझाईन आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने बरोबर डबल फोल्ड करून बाही ठेवली आणि फेंट मार्किंग जी दिसते त्यावर आपल्याला मार्क करायचं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती सुद्धा डार्क करून घ्यायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप सेम यावा यासाठी. अशा पद्धतीने मग आपली ह्या बाहीचा जो काही शेप आहे ते त्याची कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी बघा, मेन फॅब्रिकची बाही ठेवली, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आहे आणि 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत सिंपल अशी आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर जर खाली काही किंचित एक्स्ट्राचं असेल तर ते मेन फॅब्रिकचं कट करायचं. त्यानंतर बाही ह्या पद्धतीने सरळ करून वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टिप्स आहे. त्यानंतर बघा, कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायची. आता ही जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची इथे खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक जे आहे ना तर ते कट करून
परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर नेहमी आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच आपण इथे परफेक्ट अशी बाही ऑलरेडी तयार करून घेतली. त्यानंतर बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक सेंटरला आपल्याला एक मार्किंग करायची आहे. त्याचबरोबर जो काही आपण शेप मधला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घेतलेला होता, तर तो आता आपल्याला इथे अस्तर लावून स्टिच करायचा आहे. तर त्यासाठी अस्तर लागणार आहे. तर जे काही आपण 1 इंच कडेने एक्स्ट्रा घेतलं होतं तर किंचितसं मी ते कट करून घेतलं आणि इथे हे अस्तर बरोबर कट करून घेतलेलं आहे ह्या शेपसाठी. ठीक आहे, तर कडेने 1/2 इंच एवढा डिस्टन्स राहील अशा पद्धतीचं एक्स्ट्राचं आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी सिंपल अशी कडेकडेने एक टीप मारून घ्यायची आहे. ओके, आता ही टीप मारून झाल्यानंतर ह्या अस्तरला 1-2 कट्स मारायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल. आणि त्यानंतर आपल्याला ही जे काही अस्तर आहे तर ते ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर बरोबर अस्तरमध्ये अगदी परफेक्ट असा पॅक व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मग इथपर्यंत टीप मारल्यानंतर सेंटर पासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा, मग फायनली आपला हा जो काही कॅनव्हास पेपरचा शेप होता तर तो अस्तर जोडून अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता आपण हा बाहीला स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सेंटरला आधी एक मार्किंग करायची, त्याचा सेंटर म्हणजे बाहीचा आणि हा कॅनव्हास पेपरचा सेंटर बरोबर मॅच करत मध्यभागी आधी एक टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की आपला शेप मध्यभागी येतो सेंटर पासून, तो एक तर पुढे मागे असा होऊला नको, अगदी व्यवस्थित सेंटरला यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर बघा, मग जी काही मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. टीप मारताना जी काही मार्किंग आहे त्याच्या अगदी पुढे मागे आपला शेप व्हायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर अशा पद्धतीने छोटा कट्स मारायचा आहे आणि हे जे काही एक्स्ट्राचं आहे म्हणजे कॅनव्हास पेपरचं अस्तर, बाहीचं अस्तर, हे संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि इथे गळ्याला आता आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला हे कॅनव्हास पेपर आपण आतमध्ये फोल्ड करू तर आपला जो काही शेप आहे तर तो अगदी परफेक्ट असा व्यवस्थित यावा. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे. एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि हे बघा, ह्या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित सेट करायचं आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको आणि आपला शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मग अशा पद्धतीने परफेक्ट असा शेप खरं तर आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे छोटे छोटे चौकोन तयार करून घ्यायचे आहे. 2 ह्या कलरचे आणि 2 कॉन्ट्रास्ट कलरचे. कॉन्ट्रास्ट म्हणण्यापेक्षा बाहीवर जसं वर्क आहे ना स्किन कलरचं, तर त्याच कलरचं फॅब्रिक मी इथे मॅचिंग घेतलेलं आहे. तर त्याचे सुद्धा 2 चौकोन तयार करून घेतले. आता ह्या चौकोनपासून आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत. तर मग ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल अशी टीप मारून घेऊयात. आणि हे अंदाजे कट केलेले आहे, त्यामुळे मग खालच्या साईडने थोडंसं एक्स्ट्रा होऊ शकतं, तर ते एक्स्ट्राचं आपण नंतर कट करून घेऊयात. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने चारी पण आपल्या इथे हे त्रिकोण तयार झालेले आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जे काही खालच्या साईडचं एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आणि परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हे त्रिकोण आपल्याला खरं तर इथे रेडी करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने दोन वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन सहित आपण हे रेडी करून घेतले. त्यानंतर एकाडे एक हे आपल्याला ह्या पद्धतीने लावायचे आहे आणि कडेने एक टीप टाकून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता टीप मारताना सुद्धा 2 त्रिकोणमधला डिस्टन्स कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपले त्रिकोण इथे तयार व्हावे यासाठी. ठीक आहे, सो बघा, मग अगदी व्यवस्थित असे आपले हे त्रिकोण इथे तयार झालेले आहे. त्यानंतर आता हे तयार झालेले त्रिकोण आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. पण काय होतं की सुरुवातीला आपला जो काही बाहीचा कलर आहे त्याच कलरचा त्रिकोण येते. आपल्याला इथे कॉन्ट्रास्ट त्रिकोण हवा आहे, त्यामुळे मग अजून एक एक्स्ट्राचं त्रिकोण मी इथे तयार करून घेतलं. त्याचं सुद्धा एक्स्ट्राचं कट केलं आणि ते इथे ह्या पद्धतीने ठेवून सिंपल अशी अजून एक टीप मारून घेऊयात, म्हणजे आधीच्या त्रिकोणला हा त्रिकोण अगदी व्यवस्थित अटॅच होऊन जाईल. आता हे तयार झालेलं आपल्याला इथे ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं, अगदी बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि इथे टीप मारून घ्यायची. आता इथे टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक
जोडून घ्यायचं. सो बघा मग फायनली अगदी परफेक्ट असं आपलं हे जोडून झालेलं आहे. त्यानंतर ह्या बाहीला आता आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. असंही गोल्डन कलर इझिली कशावरही मॅच होत असतो. सो मग मी बरोबर इथून ठेवलेलं आहे आणि आता ही लेस लावायला सुरुवात करते. लक्षात राहू द्या, लेस लावताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक सावकाश ही लेस लावायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपला शेप असा अगदी परफेक्ट येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे आपला फिनिशिंग बिघडते. गळ्याचा आकार असो किंवा एखादा शेप असो, जसं आपण आता हा बाहीला बनवलेला आहे, तर तो बिघडतो आणि मग अजिबात लुक येत नाही, एकदम विचित्र काहीतरी दिसतं. तसं होऊ नये त्यासाठी जिथे शक्य आहे तिथे कानाकोपऱ्यावर लेस फोल्ड करून लावायची आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे लेस लावल्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आठवणीने टीप द्यायची. मग तुमची लेस जाड बारीक कशीही असो, त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर बघा आता इथे खालच्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेऊयात. तर तीच लेस इथे मी घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडी वेगळी काही लावायची असेल, डिझायनर थोडी ब्रॉड वगैरे किंवा हँगिंगची वगैरे, तर तशीही तुम्ही इथे लावू शकतात. बट इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, जी आपण वरच्या शेपला यूज केलेली आहे सेम तीच. आणि एवढंच नाही तर या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने इथे टीप द्यायची आहे आणि त्याचं कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. सो बघा किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण लेस लावून घेतली. त्यानंतर आता इथे आपल्याला मनी होऊन थोडंसं डिझाईन तयार करायचे आहे. त्यासाठी मी इथे मॅट फिनिश कलरचे गहूच्या शेपचे जे काही मणी असतात तर ते घेतलेले आहे. तुम्हाला जर गोल्डन घ्यायचे असेल, मॅट फिनिश कसेही बीड्समध्ये जरी यूज करायचे असेल तर तुम्ही करू शकतात, किंवा तुम्हाला गोल जरी शेपमध्ये हवे असेल तरी सुद्धा करू शकता. सुई धाग्याने बघा जो काही सेंटरचा आपला एक त्रिकोण होता तिथे पॅक करून घेतला आणि मग आपल्याला सुईमध्ये हे मणी होऊन घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता ते किती लागतील किंवा तुमची बाही लांबी किती आहे, शेप किती रुंदीचा किंवा किती लांबीचा तुम्ही बनवलेला आहे, त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती मणी लागणार आहे ते. ठीक आहे. सो बघा मग मी इथे अगदी व्यवस्थित प्रॉपर एकसारखं खरं तर ओवून घेत आहे. आणि आता इथे ओवताना सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. इथे पॅक केल्यानंतर पुन्हा गाठ टाकायची, जेणेकरून तिथून निघायला नको. पुन्हा सुईवरती आणलेली आहे आणि पुन्हा आपल्याला त्यामध्ये आता हे मणी ओवून घ्यायचे आहे. तर ते कशा पद्धतीने वगैरे ओवायचे आहे तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. म्हणजे आपण ना 3 लेअरमध्ये हे मणी लावून घेणार आहोत, जेणेकरून आपली बाही डिझाईन अजूनच सुंदर दिसावी यासाठी. आणि जेवढं आपल्याला लागेल तेवढे ओवून घ्यायचे आहे एका कोपऱ्यापर्यंत, म्हणजे एक मध्यभागी आणि एक एक साईडला, असे टोटल 3 लेअरमध्ये आपण हे मणी ओवून इथे पॅक करणार आहोत. बघा आता इथून इथे पॅक करायचं आहे. ठीक आहे. आणि मग इथे सुद्धा गाठ देऊन घ्यायची आहे. गाठ दिल्यानंतर एक्स्ट्राचं पुन्हा कट करून घ्यायचं. सो अशा पद्धतीने 2 आपण इथे ओवून तयार केलेले आहे. आता इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने मणी होऊन अगदी व्यवस्थित असं ते सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे ओवून घेत आहे मी. जेवढे लागतील तेवढे, शक्यतो डिस्टन्स वगैरे सेम येईल याची काळजी घ्यायची आहे, नाही त्याचं जवळ जवळ गेलं किंवा एक लांब एक जवळ तर फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा मग फायनली अशा पद्धतीने हे मणी ओवून घेतले आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ते अगदी परफेक्ट असं पॅक करून घ्यायचं आहे आणि तिथेही एक गाठ देऊन घ्यायची आहे, म्हणजे तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित एकसारखं 3 लेअरमध्ये आपण इथे गहू मणी ओवून घेतलेले आहे. सो जवळून लुक दाखवते बघा, किती सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित आपली ही बाही डिझाईन तयार झालेली आहे. थोडी वेगळंच लुक आलेला आहे, बघितल्यावरच लक्षात येतंय. मला तरी वाटतंय की अशी डिझाईन तुम्ही बनवलेली नसेल, त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत जर बाही बनवायची असेल, डिझाईन कशी बनवावी सुचत नसेल, छान अशी डिझायनर साडी असेल किंवा मस्त पैठणी साडी असेल, कशीही साडी असली तरी सुद्धा त्यावर तुम्ही अशी बाही डिझाईन सहज बनवू शकतात. ही बाही डिझाईन तुमच्या कुठल्याही पॅटर्नची साडी असली तरी सुद्धा त्यावर नक्कीच उठून दिसेल. सो अशी बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सावकाश मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि याची पद्धती इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे.
सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही ही बाही डिझाईन बनवून बघा. नक्कीच साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशी डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.